नमस्कार, मी समृद्धी किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं गोड स्वागत। आज आपण बनवणार आहोत भगरीचे लाडू। त्याच्यासाठी इथे घेतलेले मी साहित्य तुम्हाला दाखवते। मी इथे 1 किलोच्या प्रमाणात हे लाडू करणार आहे, म्हणून मी 1 किलो भगर किंवा वरई ती स्वच्छ धुवून बारीक गिरणीतून बारीक दळून आणलेली। त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो साखर ही मिक्सरला बारीक दळून घेतलेली। त्याच प्रमाणात आपण अर्धा किलो इथं गावरान तूप घरचं वापरणार आहोत। इथं 20 ते 25 मी बदामाचे काप करून घेतलेले आणि इथं त्याच प्रमाणात काजूचे पण इथं काप करून घेतलेले। थोडीशी आपण याच्यात वेलची पूड टाकणार आहोत, म्हणून मी इथे ही वेलची पूड घेतलेली आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आपण याच्यात जे घेतलेलं होतं तेवढं तूप याच्यात आपण टाकून घेणार आहोत। थोडंसं तूप मी काढून ठेवते, लागलं तर आपण वरून परत टाकून घेऊ। तूप गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यात काजू बदाम हे तळून घ्यायचे। तळून एका प्लेट मध्ये आपण ते काढून घेणार आहोत। तूप आपलं गरम होतंय इथं अजून। त्याच्यात आपल्याला मी आधी बदाम टाकून घेते। छान असे खरपूस आपण हे भाजून घेऊ। बदाम तळून झाल्यानंतर आपण झाऱ्याच्या साहाय्याने ते प्लेट मध्ये काढून घेणार आहोत। बदाम तळून झाल्यानंतर मी इथे हे प्लेट मध्ये झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेणार आहे। त्याच्यानंतर इथं काजूचे काप आपण याच्यात टाकून घेणार आहोत। काजू तळून झाल्यानंतर तेही मी याच्यात बदामाच्या याच्यातच मिक्स मध्ये काढून घेणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला याच्यात जे भगरीचं पीठ घेतलं होतं आपण ते टाकून तुपावर छान भाजून घ्यायचे।
राहिलेलं थोडंसं तूप होतं ते मी याच्यात आता टाकून घेतलेलं आहे. आपण हे तुपात छान पीठ भाजून घेणार आहोत. छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे पीठ तुपात छान भाजून घ्यायचं आहे. गावरान तुपामुळे छान याला वास सुटलेला आहे. मस्त आपले लाडू एकदम खमंग होणार आहे. तेच भगरीचे पराठे, भगरीचे डोसे, साबुदाणा वडा खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर भगरीचे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा. एका वाटीच्या प्रमाणात सुद्धा तुम्ही करू शकता. 1 वाटी भगरपीठ, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी तूप या प्रमाणात तुम्ही लाडू करू शकता. मी आता हे छान लालसर होईपर्यंत भाजून घेते. इथं आपलं भगरपीठ छान तुपात भाजून झालेलं आहे. तूप एकदम सुटलेलं आहे, त्याला खरपूस असं भाजलेलं गेलेलं आहे. त्यात आपल्याला थोडंसं 10 ते 15 मिनिटांसाठी गार करून घ्यायचंय. ते मी आता ते परातीत ओतून गार करून घेणार आहे. इथं भाजलेलं भगरीचं पीठ याच्यात आपण परातीत मी गार करून घेतलेलं. याच्यात आपण आता साखर टाकून घेणार आहोत. साखरी थोडेसे गोळे आहे त्याच्यामुळे मी चाळणीने इथं चाळून याच्यात टाकणार आहे. आपण जेवढी साखर घेतली होती तेवढी याच्यात आपण सगळी टाकून घेणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल, जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता. याच्यात आता मी ही सगळी साखर चाळून टाकून घेते. इथं मी सगळी साखर याच्यात चाळून घेतलेली आहे. ती अशी व्यवस्थित पिठात हलवून घेते व्यवस्थित. नंतर याच्यात काजू बदामचे आपण जे तळून ठेवलेले काप होते ते पण याच्यात मी टाकून घेणार आहे. थोडीशी इथं वेलची पूड आपल्याला टाकायची आहे, ती मी याच्यात टाकून घेणार आहे.
हाताने याला छान आता मी एकत्र करून घेते. भाजलेल्या पिठात मी साखर एकदम अशी एकजीव करून घेतलेली आहे. त्याचा असा आपला गोळा छान तयार झालेला आहे. गावरान तुपाने खमंग असा वास सुटलेला आहे. आपले लाडू अतिशय छान होणार आहे, एकदम खतरनाक. मी आता याचे छोटे छोटे लाडू बांधून घेते. तुम्ही पाहिजे त्या आकारात लाडू करू शकता. अगदी सहज वळले जात आहे ते लाडू आपले. मी सगळे लाडू आता हे एकसारखे असे करून घेते. अशा प्रकारे आपले इथं भगरीचे लाडू तयार झालेले आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.